कारण प्रभू आमच्यामध्ये आहे. किती लोकांचा विश्वास आहे प्रभू आज आमच्यामध्ये आहे आणि तो वचनाच्या द्वारे आमची भेट घेणार आहे. आमेन म्हणा. बायबल सांगतो तो आमचं दुःख आज आनंदात बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती जण दुःखी आहेत, किती जण आनंदी आहेत. पावसामुळे किती लोक दुःखी आहेत. वेगवेगळं दुःख आमच्या जीवनामध्ये आहे. परंतु या दुःखातून मुक्त करणारा, या दुःखातून, या संकटातून तुम्हाला आणि मला सोडवणारा ख्रिस्त आज आमच्यामध्ये आहे. तो कालाच युगान युग सारखाच आहे. आमेन म्हणाल का? 4 प्रकारचं आरोग्य, या आरोग्याविषयी आपण पवित्र शास्त्रातून आपण मनन करणार आहे. मानव आज नाना प्रकारच्या आजाराने ग्रासलेला आहे. नाना प्रकारच्या समस्या, नाना प्रकारच्या पीडा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. मग या समस्यातून, या पीडेमधून तुम्हाला आणि मला मुक्त करणारा जो महान असा परमेश्वर आज तो आमच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की मनुष्याला आज मानसिक आरोग्याची गरज आहे. कशाची गरज आहे? नाही का? चिंता, टेन्शन, समस्या. मग मानसिक चिंतेने आम्ही ग्रस्त झालो आहोत. नाही का? आम्ही आमच्या चिंता इतरांना सांगू शकत नाही. जसं मी नेहमी सांगतो, अगरबत्ती जळते आणि इतरांना सुगंध देते. नाही का? आम्ही स्वतः जळते चिंतेने. मग कौटुंबिक वाद असेल, आर्थिक टेन्शन असेल, आर्थिक समस्या हा देखील एक रोग आहे. आर्थिक रोग, नाही का? त्याविषयी देखील मी आज तुमच्याशी बोलणार आहे. परंतु काय या समस्यातून, या रोगातून, या परिस्थितीतून आम्ही बाहेर येणार आहोत का? होय, निश्चित. आमेन म्हणा. या सर्व प्रकारच्या समस्यातून तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्त बाहेर काढत आहे. नाही का? ज्यावेळेस मी देवाचं वचन वाचतो त्यावेळेस प्रियानो, तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं की नाही का, प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीच्या क्रूसावर जे सहन केलं, या कशासाठी सहन केलेलं आहे, कुठल्या कुठल्या समस्यातून आम्ही बाहेर यावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय काय सहन केलं, याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट, मानसिक आरोग्य आम्हाला पाहिजे. किती जणांना पाहिजे? नाही का? सगळ्यांना पाहिजे. काही ना काही टेन्शन आमच्या जीवनामध्ये आहे. नाही का? बायबल असं सांगतं, लूक शुभवर्तमान याचा 22 अध्याय आणि 44 वचन, तुम्हाला आणि मला मानसिक आरोग्य मिळावं, शांती मिळावी, आनंद मिळावा, तुमचं आणि माझं दुःख आनंदामध्ये बदलावं. नाही का? या समस्यातून आम्ही बाहेर यावं यासाठी देवाचं वचन या ठिकाणी काय सांगता आपण पाहूया. लूक शुभवर्तमान याचा 22 अध्याय आणि 44 वचन. मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. त्याने अधिक आग्रहाने, आमेन म्हणा. आमेन. नाही का? तो विवळ झाला. नाही का? ज्या मानसिक त्रासातून आम्ही जाते, दुःखातून जाते, वेदनेतून जाते, नाही का? या वेदनेमधून आम्ही बाहेर यावं. बायबल असं सांगता, हो कष्टी आणि भाराक्रांत हो तुम्ही सर्वजण, नाही का? आणि आज आपण प्रभूकडे आलो. किती लोक प्रभूकडे आले? तुम्ही प्रभूच्या जवळ आला आणि माझा विश्वास आहे की तुमचं दुःख हा शेवट नाही. तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमच्या समस्या सुटणार आहे, तुमच्या अडचणी सुटणार आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनातल्या समस्या, नाही का? हा पाऊस थांबणार आहे. पूरग्रस्त जे त्रासात आहे, छळात आहे, दुःखात आहे, नाही का? समस्यात आहे. बायबल सांगता अशा वेदना प्रभूला झाल्या, तो विवळ झालेला आहे. बघा पुन्हा एकदा ते वचन वाचा. मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. त्याने अधिक, हालेलुया, तो विवळ झाला. नाही का? तुम्ही गीत गाता, जखमी करुणी मजला तुझला मला सर्व रे मिळाले. नाही का? तो विवळ झाला.
हा काय प्रार्थना केली? तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत रक्ताचे मोठमोठे थेंब पडावे असा त्याचा घाम पडत होता. असा त्याचा घाम पडत होता. प्रार्थना करून उठल्यावर तो हा शिष्याजवळ आला. बस रक्ताचे थेंब. तुम्हाला आणि मला मानसिक आरोग्य मिळावं. किती होतो टेन्शन प्रभूने त्याच्यावर घेतलं. प्रभूला हे माहित आहे की मला पकडणारे, मला क्रुसावर टांगणारे, मला क्रूस घेऊन या कालवरीच्या डोंगरावर काय करावं लागणार आहे? चढावं लागणार. मला 39 फटके मारणारे. प्रभूला हे दर्शन दिसत नाही. त्याचा जीव कसा झाला असेल? हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया. इमेजिंग करा. आम्हाला जो त्रास होतोय, आम्हाला जे दुःख होते, आम्हाला ज्या यातना होते, आम्ही ज्या समस्यामध्ये आहोत, ज्या त्रासातून आम्ही जात आहोत, या त्रासातून 100% आम्ही बाहेर येणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण यापेक्षा भयानक त्रास, या त्रासातून बाहेर येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त विवळ झाला नाही का? तो दुखावला गेला. बायबल असं सांगतं की रक्ताचे जसे थेंब पडावे, रक्ताचे थेंब जसे पडावे असे थेंब त्याच्या भूमीवर पडत आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या, नाही त्यांचा कान कापील मी आता. त्यांच्याकडे यांना बाजूला वेगवेगळं बसवा, वेगवेगळं बसवा. यांना वेगळं बसवा. दिदू एक जणाला इकडं इकडे लक्ष द्या. नाही का? मानसिक रीतीने आम्ही रोगी आहोत. मग या मानसिक रोगातून आम्हाला बरं व्हायचं असेल, या मानसिक रोगातून जर आम्हाला आरोग्य पाहिजे असेल, तर आम्हाला देवाचं वचन समजणं अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. नाही का? तो विबळ झाला. आम्ही विबळ होतो. माझ्या बाबतीत हे का? माझ्या जीवनातल्या समस्या का? नाही का? माझे मिस्टर काय ऐकत नाही, माझी पत्नी काय ऐकत नाही, माझे लेकर काय ऐकत नाही. आपण आतल्या आत काय होतो? दुःखी होतो की नाही? काही तर आपण सांगतो, नाही सांगायचं. हालेलुया म्हणाले. हा पण एक आजार आहे, हा पण एक रोग आहे. आणि या मानसिक रोगातून परमेश्वर तुम्हाला आणि मला शांती देते, तुम्हाला आणि मला सुटकारा देते, तुम्हाला आणि मला मार्गदर्शन तो करत आहे, तुम्हाला आणि मला विजय परमेश्वर देते. कारण देवाची इच्छा आहे की कोणीही मानसिक त्रासात राहू नये, कुणालाही हार्ट अटॅक येऊ. आजकाल हार्ट अटॅक लोक का मरतात नाही का? मेडिकल फील्डला बरेच जण येते नाही का? का मरत आहेत सांगा बरे जास्त? अटॅक काय येतो प्रियंका? अटॅक काय येतो? टेन्शन नाही का? विचार. बरोबर आहे का? आणि जास्त टेन्शन घेतल्याच्या नंतर माणूस जायचंय का याच्यातून? कुणाला जायचंय का टेन्शन घेऊन? कुणाला जायचं नाही ना? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग सर्व चिंता कुणावर टाका. बोला ना. सगळं मोकळं झालेलं आहे, सगळे मार्ग मोकळे झाले, सर्व चिंता दूर झाल्या, सर्व समस्या नष्ट झाल्या, सर्व प्रॉब्लेम प्रभूने दूर केले. तो विबळ झाला. आम्ही टेन्शन मध्ये राहू नये नाही का? टेन्शनला म्हणायचं आज निघून जा. आमेन म्हणा नाही का? तेच ओझ मी नेहमी सांगतो. एका बाईने गवताचं गोठुडं घेतलं आणि ती बैलगाडीत बसली, गवताचं गोठुडं डोक्यावर. दादा म्हटले बाई बस, तुला ओझ झाला असेल. आणि ती बसली, बैलगाडीमध्ये बसली आणि दादा म्हणते ताई गठुडं खाली टेक. ती म्हणे नाही म्हणे बैलाला ओझ होईल. ऑलरेडी बैलाला काय झालं मग तिला काहीच कळाना नाही का? ऑलरेडी बैलाला ती गाडी येते, गवताचं गठुडं गाडी येते आणि ते ओझ डोक्यावरच, पण डोक्यावरून काय खाली उतरत नाही. अटॅक, हार्ट अटॅक काय येतो नाही का? टेन्शन. प्रमोद मी विवळ झालो, आता तुला टेन्शन घ्यायचं नाही.
नाही का, माझ्या इतकं मोठं टेन्शन तुझं नाही, माझ्या इतकी मोठी समस्या नाही, माझ्या समोर क्रूस आहे, माझ्या समोर मरण आहे, माझ्या समोर मी रक्त वाहणार आहे, मला 39 फटके बसणार आहे. का? तुझ्यासाठी. तू टेन्शन मध्ये राहू नये, तू मानसिक आजारामध्ये राहू नये. मानसिक आजार हा सगळ्यात भयानक आजार नाही का. या मानसिक आजारात आम्ही राहू नये यासाठी प्रार्थनेची गरज आहे, यासाठी वचनाची गरज आहे. मी म्हटलं प्रभू तुला इतक्या वेदना का झाल्या? प्रभूने सांगितलं तू चिंतेत राहू नये, तू टेन्शन मध्ये, तुला हार्ट अटॅक येऊ नये. प्रेज द लॉर्ड. आज कितीतरी लोक हॉस्पिटलमध्ये नाही का, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. का? ते टेन्शन त्याने त्यांच्यावर, ते विवळ झालेले, ते वेदना सांगू शकत नाही, त्या वेदना मृत्यूकडे त्यांना नेते. परंतु आज माझा परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो की मी तुमच्यासाठी विवळ झालो. तुम्ही मानसिक रोगातून बाहेर येण्यासाठी, तुम्ही या समस्यातून बाहेर येण्यासाठी मी तुमच्यासाठी माझ्या रक्ताचे थेंब, बायबल असं सांगतं की त्याचे जे रक्ताचे थेंब आहेत, हे घाम जो होता तो रक्तासारखा भूमीवर काय करत होता? पडत होता. हालेलुया म्हणाल का? हालेलुया. नाही का? वैद्यकीय शास्त्र आम्हाला सांगतं की रक्तदाब, हृदयरोग याचे मुख्य कारण मानसिक ताण व त्रास आहे. कोणता त्रास? मानसिक त्रास नाही का. हृदयरोग, रक्तदाब नाही का. म्हणून प्रभू येशू विवळ झाला. तुमच्या चिंता, तुमच्या पापाचे ओझे त्याने स्वतःवर घेतले, या करता की तुम्हाला मानसिक आरोग्य प्राप्त व्हावे. आमेन म्हणावे का? रिसीव्ह करा प्रभू येशूच्या नावाने. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. प्रभू मार्ग आहे, तो मार्ग सत्य आणि जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही आज या मानसिक आजाराने ग्रासलेले आहात का? येशू म्हणतो कशाचीही काळजी करू नका, पहा मी तुमचा मानसिक ताण, आजार स्वतःवर घेतला, या करता की तुम्ही मानसिक आरोग्य प्राप्त करावं. आमेन म्हणा. नाही का, हा आजार मी माझ्यावर घेतलाय नाही का. माझ्या रक्ताचे थेंब यासाठी पडले, मी यासाठी विवळ झालो की तुम्ही विवळ होऊ नये, तुम्ही त्रासात राहू नये, तुम्ही दुःखात राहू नये, तुम्ही प्रॉब्लेम्स मध्ये राहू नये. यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुमचा जो मानसिक रोग आहे तो स्वतः मी मानसिक रोगी झालो. आणि मी इतका मानसिक रोगी झालो तर माझ्या घामातून रक्त पडलं, रक्ताचे थेंब पडले, मी विवळ झालो. आमेन म्हणा. प्रेज द लॉर्ड. नाही का. दुसरा जो रोग आहे तो शारीरिक रोग आहे. शारीरिक आरोग्य नंबर 1. मानसिक आरोग्य प्रभूने दिलं. आता तुम्ही शारीरिक आजारी आहात, परंतु आज तो ख्रिस्त या ठिकाणी जर तुम्ही वचन स्वीकारलं तर आजच आरोग्य आहे. एशिया 53 अध्याय, एशियाचं पुस्तक त्याचा 53 अध्याय आणि 4 आणि 5 वचन पहा बायबल काय सांगतं. एशिया 53 4 आणि 5 वचन. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. खरोखर. आमेन म्हणा. खरोखर म्हणजे काय? खोटं आहे का? खोटं आहे का खरं आहे? हालेलुया. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले की नाही? आमेन म्हणा. आम्ही स्वीकारायला पाहिजे, आम्हाला वचन समजायला पाहिजे, वचन स्वीकारणं गरजेचं आहे नाही का. आम्ही जसं बोलणार आहे तसं घडणार आहे. खरोखर माझा डायबिटीस, खरोखर माझी थंडी ताप, खरोखर माझे कंबर दुखी, खरोखर माझं डोकं दुखी, माझं टेन्शन, माझे आजार नाही. मग मला माहित नाही कुठला आजार आहे, सांधेवात, त्रास, पीडा आहे, डायबिटीस. ज्यावेळेस मी विश्वास ठेवणार आहे नाही का, देवाचं वचन सांगतं एशियाच्या पुस्तकामध्ये, खरोखर माझे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. शारीरिक आरोग्याविषयी मी बोलत आहे. हा पुढे. आमचे क्लेश त्याने वाहिले,
आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, हा देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. काय केलं? लक्ष नाही का? पुष्कळ डॉक्टरांकडे ती स्त्री गेली. इकडे लक्ष द्या. ज्या स्त्रीला 12 वर्ष रक्तस्राव होता, ती डॉक्टरांकडून बरी झाली का? आजही आम्ही अनेक डॉक्टरांकडे जातो. ही औषध द्या, ती औषध द्या, ह्या गोळ्या द्या, इथं टोचा, तिथं टोचा. नीट लक्ष. तू बायबल काय सांगते? आमचा डॉक्टरांचा डॉक्टर कोण आहे? परमेश्वर. बोला ना. नाही का? हजारो रुपये आम्ही खर्च करत आहे. आमच्या शरीराची चाळणी होते, आम्ही दुःखी आहे, पीडित आहे. पुष्कळ डॉक्टरांकडे आम्ही जाते आणि आम्ही बरं होत नाही. परंतु प्रभूने दाखवून दिलं नाही का? 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री अनेक डॉक्टरांकडे गेली, तिचा सगळा पैसा संपला, तिच्याकडे 1 रुपया राहिला नाही. आणि शेवटी तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं. काय ऐकलं? येशूने मेलेल्यांना उठवलं, येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, प्रभू येशू ख्रिस्ताने लंगड्यांना काय दिले? पाय दिले. आणि ती म्हटली, प्रभू मी तुला स्पर्श जरी केला तर मी काय होईल? मी बरी होईल. आमेन म्हणा. नाही का? खरोखर काय घडलं नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या गावातून चालले आणि मग तिला समजलं, तिने ऐकलं की येशू माझ्या गावातून जाते. ती उठली आणि धावत जाऊन तिने प्रभू येशूला काय केला? स्पर्श केला. नाही का? अनेक डॉक्टरांकडे गेली, घाला पैसे, जोपर्यंत वचन स्वीकारणार, जोपर्यंत वचन आम्हाला कळणार नाही. बायबल सांगतं त्याने आम्हाला शारीरिक आरोग्य दिलंय म्हणजे काय? बायबल असं सांगतो, तो तुझे सर्व रोग बरे करे. सर्व रोग म्हणजे काय? थोडे ठेवतो का? एखादा ठेवील का? सर्व रोग. कोणता रोग? की देव त्याला बरं करू शकत, परंतु स्वीकारणं गरजेचं आहे. आमच्याकडे तो विश्वास पाहिजे की प्रभूने माझे सर्व रोग बरे केले आहे, माझ्या व्याधी त्याने त्याच्यावर घेतलेल्या. बायबल सांगतो खरोखर. हा पुन्हा एकदा वाचा. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. त्याला पिडलेले आम्ही असे त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, कुणामुळे? आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. टाळी वाजवा. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. नाही का? प्रत्येकाला काहीतरी आजार व्याधी होणारच आहे. जसं वय वाढत जाईल काही ना काही थंडी ताप प्रत्येकाला येणारच आहे. परंतु जर आम्ही देवाचं वचन वाचणार आहे आणि स्वीकारणार आहोत, बायबल असं सांगतो की प्रभूने तुम्हाला आणि मला शारीरिक आरोग्य दिलेलं आहे. आमेन म्हणा. नाही का? पहिलं आरोग्य आपण कोणतं पाहिलं? मानसिक आरोग्य मिळालंय का? किती जणांना भेटलंय का? अजून डोक्यावर ओझ आहे? टेन्शन कुठे? हालेलुया म्हणा. आता कुणावर टाका? प्रभूवर टाका. आमेन म्हणा. वचन आम्हाला स्वीकारायचंय. दुसरं आम्ही पाहिलं की खरोखर आमचे आजार प्रभूने त्याच्यावर घेतले आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला काय मिळालं? आरोग्य मिळालं. तिसरं आर्थिक आरोग्य. नाही का? आर्थिक समस्या आमच्या जीवनामध्ये आहे आणि ह्या आर्थिक समस्या देखील रोगासारख्या आहेत. कारण सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं, परंतु कशाचं? पैशाचं सोंग करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल की पैसे कसे येतील? प्रेज द लॉर्ड. पुरवठा करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आमेन म्हणाल का? नाही का? तो अद्भुत काम करील, झरे फुटतील. नाही का? तो म्हणतो मरुभूमीतून नदी वाहील. कुठून वाहील आम्हाला कळणार पण नाही. आणि अरण्यामधून काय होईल? सडक तयार होईल. प्रेज द लॉर्ड. नाही का? एक नवीन गोष्ट घडणार आहे आणि आता ती उद्भवत आहे. यशाच्या पुस्तकात सांगितलं काय घडणार आहे? मरुभूमीतून नदी वाहणार आहे, समस्या सुटणार आहे, अडचणी सुटणार आहे.
नाही का, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या ठिकाणी सोन्याचं सिंहासन आहे, सोन्याचे रस्ते, हालेलुया, तो पित्याच्या उजव्या बाजूला आहे, नाही का, तो महान आहे, त्याला कुठल्याच गोष्टीची कमी, सर्व काही त्याच आहे. पृथ्वी कुणाची आहे? बोला ना. हा, पाणी कुणाचं आहे? आता हे पाणी त्यानेच पाठवलं. तो शिकवत आहे माणसाला, हालेलुया. कारण जगात पाप वाढत चाललेलं आहे. सकाळी मला एक मेसेज आला आणि मी तो वाचला, मला स्पर्श झाला माझ्या हृदयाला. सर्व काही त्याच आहे. आज तुम्ही धन्य, तुम्ही त्याचं वचन ऐकत प्रियानो. बायबल असं सांगतो की तो तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तो तुमचा आणि माझं दुःख आनंदात बदलणार आहे. तो तुम्हाला आणि मला आर्थिक समस्यातून देखील येणाऱ्या दिवसात बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा देवाचं वचन काय सांगतं. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 13 आणि 14 वचन. 3रा अध्याय 13 आणि 14 वचन काय सांगतं. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय 13 आणि 14 वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. आपल्याबद्दल, आमेन म्हणा. आमेन. तो शापित झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. काय केलं त्याने? खंडणी भरून. प्रेज द लॉर्ड. तो श्रापित झाला आणि आम्ही काय झालो? बोला ना, आशीर्वादित. आमेन म्हणा. आमेन. माझ्याकडे बघू नका नुसते, काय झालो आम्ही? आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया. आर्थिक आरोग्य, आमच्या समस्या सुटत नाही, आमच्या आर्थिक अडचणी दूर होत नाही, आमचे प्रॉब्लेम्स दूर होत नाही. परंतु आज मला तुम्हाला विश्वासाने सांगायचंय की प्रभू बंद दरवाजे उघडत आहे. देव आशीर्वादित करत आहे. देव आमचं कल्याण करत आहे. देव आमच्या समस्यातून आम्हाला सुटकारा देते. नाही का, तो श्रापित झाला. बायबल असं सांगतो. आमेन म्हणाल का? अनुवाद 28 काय 6 ते 14 वचन वाचा. जी. ह्यात उद्देश हा की यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे हा आत्मविषयीचे अभिवचन मिळाले. आमेन म्हणा. नाही का, अब्राहमाला तो म्हटला की मी तुला आशीर्वादित करील, मी तुझं नाव मोठं करील आणि तू आशीर्वादित होशील. आमेन म्हणा. पहा बायबल काय सांगतो आशीर्वादाविषयी. देव आम्हाला आशीर्वादित करत आहे. आमेन म्हणा. अनुवाद याचा 28 अध्याय. अनुवाद याचा 28 अध्याय पहा. याच्यामध्ये देवाने दिलेले आशीर्वाद आहेत आणि काय आशीर्वाद आहेत आपण ते पाहूया. तो शापित झाला, हे आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळावे. अनुवाद याचा 28 अध्याय बघा. 1 पासून वाचा. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील, याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला काय करील? उच्च करील. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील, याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आमेन. हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आमेन म्हणा. आमेन. नाही का, मी डिक्लेअर करत आहे, मी घोषणा करत आहे, तुम्ही आशीर्वादित होत आहात. आर्थिक आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर पाठवत आहे. आमेन. भौतिक आशीर्वाद तुम्हाला मिळत आहे. बंद दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहे, कारण तो शापित झाला. कुठले आशीर्वाद देवबाप तुम्हाला देते? पुढे वाचा. नगरात तू आशीर्वादित होशील. नगरात, शेवगावमध्ये आमेन म्हणा. आमेन. तू आशीर्वादित होशील. शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ तुझ्या भूमीचा उपज आणि तुझे खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. टाळी वाजवा, टाळी वाजवा. स्वीकारताय का? आमेन. फक्त ऐकताय? या कानाने ऐकून या कानाने
हे देवाचं वचन आहे. आमेन म्हणा. आमेन. प्रेज द लॉर्ड. आर्थिक आरोग्य प्रभू देत आहे. पहिलं कोणतं आरोग्य? सेकंड शारीरिक. आता आर्थिक. आमेन म्हणा. तो तर मोठा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रभू सॉल्व्ह करत आहे. प्रभू विजय देत आहे. प्रभू कल्याण करत आहे. तू आत येशील आशीर्वादित आणि बाहेर जाशील आशीर्वाद. कसे आशीर्वाद मिळतील तुला कळणार नाही का. तो तुला समस्यातून सोडवत आहे नाही का. तो दरिद्री झाला, प्रभू म्हणतो मी शापित झालो, तुम्ही आशीर्वादित व्हावं. आमेन म्हणा नाही का. आमेन. तुम्ही देवाचे लोक आहेत. पहा बायबल काय सांगताय. 68 वचन पहा बरं त्याच्यामध्ये. 68 आहे का? हा वाचा. जो मार्ग हा पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही हा असे मी म्हणालो होतो, तो त्याच मार्गाने परमेश्वर तुम्हाला जहाजांनी मिसर देशात परत नेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही का. मी तुम्हाला आशीर्वादित करील आणि मी तुम्हाला सहाय्य करील. मी तुमच्या श्राप तोडील, तुमचं दुःख मी आनंदात बदलेल. मी तुमचे श्राप तोडण्यासाठी प्रभू म्हणतो मी श्रापित झालो. आमेन म्हणाल का? आमेन. मी तुमचं कल्याण करण्यासाठी. मला कितींदा मध्ये म्हटलं की आकाश कपाटे उघडून नाही का. हिंदीमध्ये बरेचसे लोक म्हणतात खुदा देत आहे तो छप्पर नाही का. सगळे लोक म्हणतात, हिंदू लोक म्हणतात, मुस्लिम म्हणतात, परंतु हे कुठं लिहिलंय तुम्हाला माहिती आहे का? हे बायबल मध्ये. मला कितींदा मध्ये बघा बायबल मध्ये लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. आमेन म्हणाल का? आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद मी देतो की नाही याची काय पहा. प्रचिती पहा. काय पहा? प्रचिती. आमेन म्हणा. आमेन. याची प्रचिती प्रभू तुम्हाला येईल. मी तुमचं कल्याण करेन, मी तुमचं दुःख आनंदात बदलेन. परंतु तुम्हाला विश्वासाची गरज आहे, तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं की एक बहीण आत्महत्या करणार होती. तिच्यावर 18 लाख रुपये कर्ज होतं. परंतु सकाळी तिने बायबल उघडलं आणि बायबल उघडल्याच्या नंतर तिने स्तोत्र संहिता 23 अध्याय काढला. कितवा अध्याय? आणि 23 अध्यायात लिहिलं होतं की परमेश्वर माझा, मला काही उणे पडणार. ती रडायला लागली आणि तिने वचन स्वीकारलं. आमच्या सारखं आता चर्च संपलं की तुम्ही बाळकाने काय सांगितलं आम्हाला काय माहित. पुढचं पाठ आणि मागचं सपाट नाही का. आशीर्वाद कसे मिळतील नाही का. मी 3 आरोग्य सांगितलं, चौथं पण आरोग्याचा विषय सांगणार आहे नाही का. तिने स्वीकारलं, ती रडायला लागली. मुंबईमध्ये तिची जागा धरलेली जागा होती नाही का. तिचं झोपडं होतं, त्या झोपड्याची नोंद झालेली होती. ती बाई गावाकडे राहायला आलती. तिच्याकडचं कर्ज वाढलं होतं. नवरा आजारी होता, नवरा मेला. काय झालं? नवरा हॉस्पिटलचं कर्ज वाढलं. 18 लाख कर्ज, व्याज फेडता. ती म्हणे आता माझा मुलगा आणि मी आत्महत्या करते. प्लॅनिंग केला, विष घेतलं, पॉइझन घेतलं, दुकानातून आणलं, बाटली आणली. पण एकदा म्हणे सकाळी काय करते बायबल. एवढा कार्यक्रम तिने केला. आमेन म्हणा. प्रेज द लॉर्ड. बायबल उघडलं आणि काढलं, वचन निघालं. प्रभू म्हणे मला वचन दे. तिने वचन काढलं. परमेश्वर माझा मेंढपाळे, मला काही उणे. अगं बाई म्हणे मला काही उणे पडणार नाही. आता थांबते म्हणे थोडं. आता काही सुसाईड करायची, आता काय करायचं नाही, मला काही उणे पडणार नाही. मी वचन स्वीकारते. वचन स्वीकारलं. बीएमसीचा फोन आला, मुंबई महानगरपालिकेचा. कुठून? मुंबई मधून. संध्याकाळी फोन आला. म्हणे ताई तुमचं नाव हेच आहे का? म्हणे आमका आमका. म्हणे हो माझं हेच नाव आहे. म्हणे तुमच्या नावाचं झोपडं होतं खरंय का? हो म्हणे माझ्या नावाचं झोपडं होतं. अहो मग त्या ठिकाणी म्हणे बिल्डिंग तयार झाली आणि बिल्डिंग मध्ये तुम्हाला फ्लॅट भेटला, त्याची किंमत 26 लाख रुपये आहे. मग तुम्हाला फ्लॅट पाहिजे का पैसे पाहिजे? बिल्डर पैसे द्यायला तयार आहे. बाई म्हटली 18 लाख कर्ज, मी आत्महत्या करणार होते, मी वचन स्वीकारलं. आमेन म्हणा. वचन स्वीकारा. आमेन म्हणा.
नाही का कार्य चमत्कार होणारे, बंधन तुटणारे, आर्थिक प्रभू म्हणतो तू आत येशील, आशीर्वादित होशील. तिने वचन स्वीकारलं. रात्री फोन आला, ती म्हणे चालेल मला 26 लाख रुपये भेटले तरी चालतील, नाही का. ती म्हणे पुढच्या आठवड्यात या, तुमचा चेक घेऊन जा, कुठल्या बँकेत खाते नाही का त्या बँकेच्या नावाने तुम्हाला काय दिला जाईल, चेक दिला जाईल. त्याला चेक भेटला, बाईने 26 लाख रुपये काढले. आमेन म्हणा. नाही का परमेश्वर तो कुठून मार्ग मोकळे करील, नाही का. मला की 3:10 मध्ये म्हटलं की तो आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद देतो की नाही याची काय पहा, प्रचिती पहा. आमेन म्हणाल का, नाही का. चौथं आरोग्य हे आत्मिक आरोग्य आहे. आमेन म्हणा. आणि तो तुम्हाला आणि मला आत्मिक आरोग्य देतो प्रियानो, नाही का. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने रक्त वाहिलं आणि त्याच्या रक्तामध्ये ती ताकद आहे तुम्हाला आणि मला शांती देण्यासाठी, आत्मिक आरोग्य देण्यासाठी, सामर्थ्य देण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये काय आहे, ती ताकद आहे. प्रेज द लॉर्ड म्हणाल का. हालेलुया, हालेलुया. एक वचन आपण वाचूया, एक वचन आपण वाचूया. एक यशाया 53 आणि तेच 4 आणि 5 वचन शेवटी आपण वाचूया. यशाया 53 4 आणि 5 वचन. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. हो, आम्हाला शांती देणारी. आमेन म्हणा. आमेन. मी तुमच्यावर शांतीची घोषणा करत आहे, मी तुमच्यावर आरोग्याची घोषणा करत आहे, मी तुमच्यावर पाप क्षमेची घोषणा करत आहे की प्रभूने तुम्हाला सर्व पापातून मुक्त केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पहिले योहानाचा पहिला अध्याय आणि 7वं वचन, 1:7. पहिले योहान प्रगटीकरणाचं नाही का शेवटचं वचन आपल्याला वाचायचंय. शेवटचं वचन पहिले योहान याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन पहा काय सांगतो. पण जसा तो प्रकाशात आहे, पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आमेन म्हणाल का. आमेन. नाही का. त्याच्या रक्ताने तुम्हाला आणि मला त्याने आत्मिक आरोग्य दिलेलं आहे. तुमच्या आणि माझ्या पापाची काय झाली, क्षमा झालेली आहे. आमेन म्हणाल का. आमेन. नाही का. आपण 4 आरोग्याविषयी पाहिलं, नाही का. पहिलं आरोग्य आपण काय पाहिलं, मानसिक मानसिक आरोग्य भेटले का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही का. तो विवळ झाला, त्याच्या रक्ताचे थेंब भूमीवर पडले, तो मानसिक रीतीने रोगी झाला आणि म्हणून तुम्हाला आणि मला मानसिक आरोग्य मिळालं. दुसरं आरोग्य आपण पाहिलं शारीरिक आरोग्य. प्रेज द लॉर्ड. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, शारीरिक रीतीने त्याला फटके बसले आणि बायबल सांगतो तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालं. तिसरं आरोग्य आपण पाहिलं आर्थिक आरोग्य. आमेन म्हणा. तो दरिद्री झाला आणि आम्ही काय झालो, आशीर्वादी झाला, धनवान झालो, आम्ही आशीर्वादित झालो. अनुवाद 28 प्रमाणे तू आत येशील, आशीर्वादित होशील, आणि बाहेर तुझी टोपली आणि तुझी कातवट काय होईल, आशीर्वादित होईल. आमेन म्हणाल का. आणि चौथं आरोग्य आपण पाहिलं आत्मिक आरोग्य. प्रेज द लॉर्ड. जर आपण चर्च मध्ये आहोत, जर आपण प्रार्थना करत आहोत, तर आपली प्रभू बरोबर काय आहे, सहभागिता आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा पुत्र येशू, याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आमेन म्हणाल का. हे 4 आरोग्य प्रभू आज तुम्हाला देते. मी या आरोग्याची मंडळीवर घोषणा करते. या आपण आपल्या जागेवर उठून उभे राहूया आणि आपण स्वीकार करूया या आरोग्याची घोषणा आज आमच्यावर होत आहे. काय आम्ही दुःखी आहेत, काय आम्ही निराश आहोत, काय आम्ही संकटात आहोत, आम्ही आमचं दुःख इतरांना सांगू शकत नाही, परंतु प्रभू आज आमच्यामध्ये आहे. आराधना ही सर्वात उच्च लेवलची प्रार्थना आहे प्रियानो. जर आपण आराधना करणार आहोत, आजच परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार.
डोळे बंद करा आणि प्रभूला धन्यवाद द्या. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से करते हैं तेरी हम स्तुति हृदय की गहराइयों से. यीशु तू ही है हमारा प्रभु. यीशु तू ही है हमारा प्रभु. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. हालेलुया महिमा हो तेरी. यीशु तू ही है हमारा प्रभु. यीशु सर्वत्र तू ही है हमारा प्रभु. तो आमच्यासाठी दरिद्री झाला, आम्ही धन्यवाद त्याला फटके बसले, आम्हाला आरोग्य मिळालं. हो हालेलुया. तो विवळ झाला, त्याच्या रक्ताचे थेंब पडले, आम्हाला मानसिक आरोग्य मिळावं. आत्मा और सच्चाई